नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास एकादशी निमित्त असणार आहे. कारण उद्या आहे कमला एकादशी. अधिक महिन्यातील एकादशीला कमला एकादशी म्हटलं जातं आणि उद्या अधिक महिन्यातील एकादशी आहे आणि यासोबतच गुरुवार देखील आहे. त्यामुळे विशेष महत्त्वाचा असा दिवस असणार आहे आपल्यासाठी हा. भगवान विष्णू आणि त्यासोबतच माता लक्ष्मी यांची सेवा करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे उद्या आपल्याला कोणत्या गोष्टींचं पालन करायचं आहे, तसंच कोणती कामं आपल्याला चुकूनही करायची नाही आहेत, यासोबतच काही उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओतली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक देखील करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत वेळेवरती पोहोचतील. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना उद्या एकादशीचं व्रत करणं शक्य आहे त्यांनी आवर्जून करावं. पण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला काही कारणांमुळे व्रत करणं शक्य नसतं. तर हे बघा, एकादशीच्या दिवशी तुम्हाला व्रत करणं शक्य झालं नाही तरी पण चालेल, पण आपल्याला सेवा मात्र करायच्याच आहेत. त्यासोबतच आपल्याला उपाय देखील करायचे आहेत आणि त्यातल्या त्यात काही खास गोष्टींचं पालन देखील करायचं आहे, काळजी देखील घ्यायची आहे. तर या कोणत्या गोष्टी आहेत हे जाणून घेण्यापूर्वी आता उद्याचा जो उपवास आहे तो केल्यामुळे आपल्याला कोणतं फळ मिळतं किंवा या दिवशी केलेले उपाय किंवा सेवा आपल्याला काय फळ देऊन जातात. तर बघा, कमला एकादशी, जिला परमा किंवा पुरुषोत्तमी एकादशी असंही म्हटलं जातं, ही दर 3 वर्षांनी एकदा म्हणजेच केवळ अधिक मास किंवा पुरुषोत्तम मासमध्ये येणारी अत्यंत पवित्र अशी एकादशी आहे. हे व्रत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींच्या कृपेसाठी आणि घरामध्ये सुखसमृद्धी आणण्यासाठी अत्यंत फलदायी मानलं जातं. कमला हे माता लक्ष्मींचंच एक नाव आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि दारिद्र्य देखील नष्ट होतं. सामान्य महिन्यातील एकादशीपेक्षा अधिक मासात केलेल्या व्रताचं फळ तब्बल 10 पटीने अधिक मानलं जातं. या व्रताच्या प्रभावाने सर्व प्रकारची पापं नष्ट होतात आणि जीवनातील अडथळे देखील दूर होतात. आणि म्हणूनच बघा, उद्या जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच तुम्ही हे एकादशीचं व्रत उद्या आवर्जून करावं. पण जर शक्य नसेल तर कमीत कमी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या एकत्रित सेवा आपल्याला करायच्या आहेत. यासोबतच काही उपाय देखील करायचे आहेत आणि काही गोष्टींचं पालन करायचं आहे. बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला कोणती कामं करायची नाही आहेत किंवा कोणत्या चुका करायच्या नाही आहेत. तर उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये आपल्याला तामसिक अन्नाचं सेवन करायचं नाही आहे. आता तुमचं व्रत असेल तर मग हा नियम नाही आहे आपल्यासाठी, पण उपवास जर नसेल तर काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे. उद्याच्या दिवशी आपल्याला जेवणामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही आहे. अगदी साधं जेवण आपल्याला करायचं आहे. कांदा लसूण हे तामसिक अन्न आहे, त्यामुळे हे अन्न आपण एकादशीच्या दिवशी तरी चुकूनही करू नये. इतर दिवशी आपण बघा कांदा लसणाचं सेवन करतच असतो. इतर दिवशीचं ठीक आहे, पण एकादशीच्या दिवशी तरी आपल्याला हा नियम पाळायचाच आहे, हे लक्षात घ्या. यानंतर बघा, मांसाहार. आता अर्थातच एकादशीच्या दिवशी कोणी मांसाहार करत नाही आणि उद्या गुरुवार देखील आहे, त्यामुळे मांसाहार कोणी करणारच नाही. पण 1-2% जरी कोण करत असेल तर उद्याच्या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही आहे. बाहेर जाऊन जरी तुम्ही करत असाल तरी तो देखील आपल्याला टाळायचाच आहे. मांसाहार हा उद्या पूर्णपणे आपल्याला वर्ज्य करायचा आहे. तसेच बघा, भात. आता भात म्हटलं तर प्रत्येकाच्या जेवणामध्ये सकाळ संध्याकाळ किंवा दिवसातून एक वेळेस तरी भात हा असतोच. पण एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही भाताचं सेवन करायचं नाही आहे. म्हणजे या दिवशी आपल्याला भाताचा नैवेद्य देखील दाखवायचा नाही आहे किंवा भात खायचा देखील नाही आहे. अगदीच जर तुमच्या घरामध्ये लहान बाळं असतील किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही करू शकता, अपवाद आहे ते. पण आपल्याला जर कुठल्याही प्रकारचा त्रास नसेल तर आपल्याला हा नियम पाळायचाच आहे, हे लक्षात घ्या. यानंतर बघा, एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीपत्र जे आहेत ते तोडायचे नाही आहेत आणि हा नियम जो आहे तो आपण बऱ्याच व्हिडिओमधून जाणून घेतलेला आहे. पण तरी देखील कोणाला माहीत नसेल तर बघा, एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीपत्र तोडायची नाही आहेत. घाईघाईमध्ये बघा आपण पूजेमध्ये लागणार म्हणून आपण तोडतो, पण पूजेमध्ये लागणार असेल तर आपण आदल्या दिवशीच ती तोडून ठेवा. पण एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीपत्र तोडायची नाही आहेत, हे लक्षात घ्या. तसेच बघा, एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी देखील आपल्याला घालायचं नाही आहे. बघा, एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचं व्रत असतं. तुळशी माता ही विष्णुप्रिया आहे आणि विष्णू भगवानांसाठी तिचं व्रत असतं. त्यामुळे एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशी मातेला जल अर्पण करायचं नाही आहे, ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यातल्या त्यात बघा, उद्या गुरुवार आहे. आता गुरुवारच्या दिवशी आपण तुळशीला हळद अर्पण करत असतो, पण चुकून पण उद्या आपल्याला तुळशीला हळद अर्पण करायची नाही आहे. आता गुरुवारचा हा आपला नियम आहे, पण तुम्ही पुढच्या गुरुवारी तुळशी मातेला हळद अर्पण करा. पण ज्या गुरुवारी एकादशी आहे त्या गुरुवारी आपल्याला
चुकून पण तुळशी मातेला हळद म्हणजे स्पर्श करायचा नाही आहे, तुळशी मातेला हळद अर्पण करायची नाही आहे, तसेच जल अर्पण करायचं नाही आहे. पण बघा एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा मात्र करायची आहे. एकादशीच्या दिवशी तुम्ही लांबूनच तुळशीजवळ तुपाचा दिवा जो आहे तो लावू शकता. तसेच काही अलंकार जर तुम्हाला अर्पण करायचे असतील, शृंगाराचे जर काही साहित्य अर्पण करायचं असेल, ज्यामध्ये लाल चुंदरी तुम्ही अर्पण करू शकता. म्हणजे एका प्लेटमध्ये लाल चुंदरी, तसेच हिरव्या बांगड्या, हळदी-कुंकू, अक्षता असं एका प्लेटमध्ये ठेवून ते तुळशी मातेजवळ तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि ही जी चुंदरी आहे ती तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही तुळशी मातेवरती टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्ही शृंगाराचं साहित्य जे आहे ते देखील तुळशी मातेला उद्या नक्कीच अर्पण करू शकता. आता उद्या सकाळी मुख्य दरवाजावरती आपल्या चौमुखी दिवा आपल्याला लावायचा आहे. हा दिवा तुम्ही कणकेचा देखील लावू शकता किंवा जर तुमच्याकडे पंती असेल तर ही पंती देखील तुम्ही वापरू शकता. पण जर तुम्ही कणकेचा दिवा बनवला तर हे जे पीठ आहे ते पीठ भिजवताना त्यामध्ये थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे आणि त्यानंतर हे पीठ भिजवायचं आहे. आणि या पिठाचा आपल्याला चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये आपल्याला गाईचं तूप टाकायचं आहे. तूप जर असेल तर तूप टाका किंवा नसेल तर मग तुम्ही देवासाठी जे तेल वापरता ते तुम्ही टाकलं तरी पण चालणार आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 4 वाती ठेवायच्या आहेत. पण वात बनवताना बघा 2 वातींची 1 वात आपल्याला बनवायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला 4 वाती बनवायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला 8 वाती लागतील. 8 वातींच्या आपल्याला 2-2च्या अशा 4 वाती बनवायच्या आहेत आणि अशा प्रकारे 4 बाजूला आपल्याला 4 वाती ठेवायच्या आहेत. यानंतर बघा हा दिवा आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. पण प्लेटमध्ये ठेवण्यापूर्वी त्या प्लेटमध्ये आपल्याला हळदी-कुंकू आणि स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या स्वस्तिकवरती आपल्याला हळदी-कुंकू अक्षता अर्पण करून हा दिवा त्या प्लेटमध्ये आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती उजव्या बाजूला लावायचा आहे. म्हणजे आपण घरामध्ये प्रवेश करताना उजवी बाजू जी आहे त्या बाजूला आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता तिथे जागा असेल तर तिथे लावा किंवा मग तुमच्या मुख्य दरवाजावरती जिथे जागा असेल तिथे हा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता. आणि जितका वेळ पेटेल तितका वेळ हा दिवा पेटू द्यात. म्हणजे असं काही नाही की संपूर्ण दिवसभर पेटता ठेवायचा आहे. जितका वेळ पेटेल तितका वेळ पेटू द्यात. पण अशा पद्धतीने एक दिवा आपल्याला उद्या सकाळी मुख्य दरवाजावरती आपल्या प्रज्वलित करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्ही हा दिवा निर्माल्यामध्ये टाकू शकता. आता उद्याच्या दिवशी बघा जर तुमच्या दरवाजावरती कोणी काही मागण्यासाठी आलं तर त्याला चुकूनही रिकाम्या हाती पाठवू नका. तुम्हाला जसं शक्य होईल त्याप्रमाणे त्यांना दान करण्याचा प्रयत्न करा. तसेच बघा मुक्या जनावरांसाठी तुम्ही खायला देऊ शकता. कुत्र्याला किंवा गाईला तुम्ही चपाती उद्या देऊ शकता. त्याचप्रमाणे पक्ष्यांसाठी तुम्ही धान्य ठेवू शकता किंवा मग पाणी ठेवू शकता. आता उन्हाळा देखील आहे कडक त्यामुळे तुम्ही पाणी देखील ठेवू शकता. आता हे रोजच आपण करायला पाहिजे पण रोज करणं शक्य नसेल तर कमीत कमी अशा विशेष तिथींना जरी आपण केलं तरी त्याचा देखील आपल्याला बराच सकारात्मक अनुभव येतो. म्हणजे आपल्याला मोक्षप्राप्ती होण्यासाठी मदत मिळते. आपला पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. तसेच भगवान विष्णूंची कृपा होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते. तर बघा अशा पद्धतीने उद्या कमला एकादशी निमित्त आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, तसेच कोणती कामं आपल्याला चुकूनही करायची नाही आहेत, उपाय आपल्याला कोणते करायचे आहेत, ते सगळं काही आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं. तुम्हाला जर उद्या व्रत करणं शक्य असेल तर नक्कीच व्रत करायचं आहे. व्रत करणं शक्य झालं नाही तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या सेवा आपल्याला नक्कीच करायच्या आहेत. जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही दुःख दारिद्र्य आहेत ती दूर होऊन आपल्या घरामध्ये कायम सुख शांती आणि समृद्धी नांदेल. व्हिडिओतली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.